तू जय लाथ श्रीराम मारली, सर. त्याच्यानंतर तुझ्यावरती टीका झाली, तुझ्यावर कारवाई झाली, सगळं झालं. पण आज मात्र जो अहवाल आला त्यातून स्पष्ट झालं की तुझ्यावर अन्याय झाला होता. तुला वाटतं का या अहवालाच्या नंतर जी कारवाई करण्यात आली पंचांवरती त्यानंतर तुला न्याय मिळालाय? नाही सर, आता त्या ठिकाणी कुस्तीला मी वारंवार त्या ठिकाणी तेव्हाच बोलत होतो की तुम्ही कुस्तीचा रिओ पहा, त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या. हम्म परंतु काय त्या ठिकाणी कुस्ती पाहिली पण गेली नाही, हम्म त्याचा रिओ पण पाहिला नाही आणि तुम्ही डायरेक्ट निर्णय दिला गेला. हम्म आणि त्यानंतर आज महाराष्ट्र केसरी होऊन 2 महिने झाले. हम्म त्यानंतर तुम्ही त्या रिओ पाहून तुम्ही पंचांवर निलंबनाची कारवाई करताय. आज पंचांची निलंबनाची कारवाई केली, पण त्यात माझं जे नुकसान झालं त्याचं काय आहे? बरोबर. तुमची काय मागणी आहे आता? कारण तुमच्यावरचं निलंबन अजून मागे घेतलं गेलेलं नाहीये. सांगितलं असं जातंय की तुम्ही त्याच्याबद्दलची कुठलीही विनंती केलेली नाहीये किंवा तसं पत्र लिहिलेलं नाहीये. हा, मी त्या ठिकाणी कोणतंही पत्र लिहिलेलं नाही आणि त्यांनी त्या स्वतःच दाखवलं की म्हणजे पंचांवर कारवाई करायचं. हम्म आणि जे त्यांनी बंदी घातलेली होती, त्यांनी बंदी म्हणजे फक्त तोंडी बंदी घातलेली. मी त्यांना त्या ठिकाणी लेटर मागितलेलं आहे की बंदीचं लेटर तरी द्या मला. हा ते लेटर पण देऊ शकत नाही. बर